काय रे अथर्व? डोळे बंद कर. काऊन? डोळे बंद कर. बर. आता उघड. हे पण गुप्ते भाऊ, हे काय लिहिलंय? राधिका मसाले फूड प्रोडक्ट. माझा नंबर पण लिहिलाय. कोणी बनवलं? मी आली नाही आली. मी नाना आजोबांना बोलताना ऐकलं तुला विजिटिंग कार्ड हवंय. आवडलं? एकदम बढिया आहे. वा, आजकालच्या मुलांना सगळंच माहिती असतं ना. हो ना, यांच्या वयाची असताना मला तर काहीच कळत नव्हतं. अथर्व, तुला सायकल हवी आहे ना? हो. मी तुला नवीन सायकल घेऊन देणार आहे. ये ना सायकल मिळालं. ये सांगून येतो. सांग सांग. खरंच तुझ्या मुलाला तुझं किती कौतुक आहे, आणि मुलांना वाटलेलं हे कौतुक सगळ्यात मोलाचं असतं. खरंय. रेवती, गुप्ते भाऊ, तुमचे आभार कसे मानू हे समजून नाही राहिलं मला. तुमच्यामुळे आज हा दिवस बघता आला. अगं, आभार का मानतेस तू? मेहनत तर तू घेतलीस की नाही, मग ह्या सगळ्याचं पूर्ण क्रेडिट फक्त तुझं. हो, आणि आम्ही तर फक्त निमित्त होतो, आणि सारखे आभार मानायचं नाही का वहिनी? बर. बरं, मी चेक उद्याच भरून टाकेन. हो, मी उद्याच यांचे पैसे यांना परत दे. उद्याचा दिवस माझ्यासाठी खूपच महत्वाचा आहे. मस्त एकदम. थँक्यू. मी नाही बनवले, विश्वाने रेस्टॉरंट मधनं मागवली आहे. तिचं फेवरेट रेस्टॉरंट आहे. तिला म्हटलं गॅरीसाठी पण मागव. मला काय वाटतं शनाया, आपण स्वयंपाकासाठी एक बाई ठेवूया का? म्हणजे रोजच्या रोज घरचंच खाता येईल ना. कशाला, काय गरज आहे? नको. ते दिवसभर आपण ऑफिसमध्ये असतो आणि रात्री मोस्ट ऑफ द टाइम डिनरला जातो. उगाच महिन्याभराचे पैसे येतो, आणि प्लस मला रोज रोज घरचं खाऊन नॉशिया येतो. आज बरेच आवाज येत आहेत समोरून. गेट टुगेदर चालू असतं काहीतरी. सारखं काही ना काहीतरी चालू असतं त्या म्हाताऱ्यांकडे. इंटरव्ह्यू होता ना मॅडमचा, त्याचंच सेलिब्रेशन. अरे हा यार, सेलिब्रेशन चालू असेल. इथे असताना गाव गोळा करायची सवय होतीच तिला. आता तिथे जाऊन तेच चाललंय, याला बोलव त्याला बोलव. आय टेल यू, तिची ना लायकी नाही हाय सोसायटी मध्ये राहायची. कसली मिडल क्लास मेंटॅलिटी आहे ही. आज तर काय टीव्ही वर दिसलीये. कॉन्फिडन्स वाढला असणार आहे तिचा. कसला कॉन्फिडन्स? त्या रेवतीची ओळख आहे म्हणून तिचा इंटरव्ह्यू झालाय, नाहीतर राधिका सारखीचा इंटरव्ह्यू कोण घेणार आहे? हो ना यार, हे रेवतीला पण मिळत नाही का रे दुसरं कोणी. गॅरी, आय टेल यू, अशाने ना राधिका एकदम स्ट्रॉंग होत चालली आहे. आय मीन बघ ना, आपण तिला घराच्या बाहेर काढलं, त्याचा तिला काहीच फरक पडला नाही. बस तिला आरामात ते घर मिळालं राहायला म्हातारींचं. ती रेवती तिला सपोर्ट करतेच आहे. परत तो गुप्ते काम मिळवून देतोय काही ना काहीतरी. शिट यार. बरं, तिच्या भावाला अडचणीत टाकलं तर तेही चॅलेंज स्वीकारलं तिने. यार चल का, साधी सरळ गृहिणी आहे ती. कुठल्याही गृहिणीला असे 4 लाख रुपये एकदम जमा करणं काही सोपं नाहीये. स्टील यार, तुझी सपोर्ट सिस्टम खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे प्रॉब्लेम्स होतात. कसली डोंबल्याची सपोर्ट सिस्टम? तिला किती काही करू दे, किती सपोर्ट सिस्टम असू दे, मी नाही तिला ओव्हरपॉवर होऊ देणार. ती होऊच शकणार नाही. हो ना सोना, आता बघ ना, हवे तेरे नुसती. नाही, उडू दे ना हवेत. तिला जमिनीवर कसं आणतो मी बघ.
काय आहे सकाळी सकाळी? ये शान्या, ये चल, ये माझ्या बरोबर. अगं ए, ये इकडे. काय काय दाखवायचंय? पा पा शान्या, मी वेळेच्या आधीच माझं टार्गेट पुरं केलंय. व्हॉट? दॅट्स हायली इम्पॉसिबल. सकाळी सकाळी कोणी भेटलं नाही का ग तुला? ते असं भिंतीवर नंबर लिहून काही होत नसतं. हे तेवढं तर मला समजूनच राहिलं शान्या. काय पण मी तुझ्यासारखी चत्री नाही. मी कष्ट करून काम करून मेहनतीनं पैसे मिळवले आणि आज ते मी वापस पण करणार. हो? हो ना? का हो? तुझा अजून नाही विश्वास बसून राहिला? हा? ठीक आहे, मग आज मी ऑफिस मध्ये येते यांना पैसे वापस करायला. तेव्हा तर बघशीलच ना तू. आणि हा, यांना माझा निरोप दे. एका सामान्य गृहिणीनं तिचं वचन पुरं केलं. अरे बापरे. गॅरी 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 बस ऐक बस ऐक. नाही नाही नाही, थांब 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 थांब. बच्चा, अगं रेटिंग्स बद्दल ब्रेकिंग न्यूज आहे. मला 1-2 मिनिटं बघू दे ना, मी देतो लगेच तुला. गॅरी तू पहिले माझा ऐक यार, माझ्याकडे त्याच्यापेक्षा मोठी न्यूज आहे. 1-2 मिनिटं देतो ना बच्चा, थोडं बघतो आणि लगेच देतो प्लीज. अरे माझं ऐकून तर घे. बर बोल, काय झालंय? अरे राधिका आली होती. हा मग ती रोजच डोकावते, त्यात कसली आली न्यूज? अरे गॅरी पूर्ण ऐक ना. ती इथे आली होती आणि ती मला बाहेर ते दिवस वगैरे मोजून दाखवत होती आणि ती मला म्हणाली की ती आपले पैसे परत करणार आहे आज. अरे तू हसतोयस काय? तिने मला तुला मेसेज द्यायला सांगितलंय की ती आज ऑफिस मध्ये येते. अरे मला टेन्शन आलं यार, तिने पैसे परत केले तर. बच्चा, ती तुला घाबरवते आणि तू घाबरतेस. काही काय बोलतेस? मला सांग, तिच्यासारख्या सामान्य गृहिणीला एवढे पैसे म्हणजे 4 लाख रुपये जमा करता येणं शक्य आहे का? अथर्वच्या शाळेमध्ये 2 वाक्य नाही बोलतायत तिला धड. ती काय जमा करणार एवढे पैसे? माझा ऐक, ती ऑफिसला येणं शक्य नाही. ओके गॅरी ती ऑफिस मध्ये येते. बरं बाबा, जर आलीच तर तिला मी कसं वागवतो तू बघ. ठीक आहे, टेन्शन घेऊ नकोस. मला 1-2 मिनिटं बघू दे प्लीज. हा